लोकसभेमधला नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी आज दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू असेल। आज महाराष्ट्रातल्या खासदारांचा शपथविधी होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र या शपथविधी दरम्यान सर्वांची नजर ही वायव्य मुंबईतले शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या शपथविधीवरती असेल। कारण वायव्य मुंबईतल्या निकालावरनं बराच मोठा वादंग निर्माण झालाय। वायकरांना आम्ही शपथ घेऊ देणार नाही असा इशारा ठाकरे गटानं दिलाय। त्यामुळे संसदेत शिवसेनेच्या दोनही बाजूच्या खासदारांकडे लक्ष असेल। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देत आहे। सोमेश, नेमकी काय भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे वायकरांच्या शपथविधीवरनं? ज्ञानदा, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे लोकसभा अधिवेशनातील। त्याचं कारण आज वायकर शपथ घेणार आहेत आणि त्यावेळी जो ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन्ही गट कदाचित एकमेकांसमोर येऊ शकतात। शिंदे गटाकडून जो दावा केला जातोय त्यानुसार रवींद्र वायकरांची शपथ सुरळीत पार पडेल असं त्यांनी म्हटलंय। तर ठाकरे गटाने यापूर्वी इशारा दिला होता की आम्ही रवींद्र वायकरांना शपथ घेऊ देणार नाही, त्यामुळे त्यांचे खासदार काय करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दुसऱ्या बाजूला आजच लोकसभा अध्यक्ष कोण होणार त्याबाबतही निर्णय होणार आहे, कारण आज अर्ज भरला जाईल अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षपदाची। उद्या निवडणूक आहे। दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता म्हणून कोण असणार आहे याबाबतही आज खुलासा होऊ शकतो। राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं अशी मागणी काँग्रेसमधील खासदारांची आहे, परंतु गौरव गोगोईंच्या नावाची चर्चा सुरू आहे की राहुल गांधींनी स्वतःहून नकार दिलाय असं कळतंय। त्यामुळे या दोन घटना महत्त्वाच्या आहेत आणि त्यासह मुंबईच्या दृष्टीने जो अतिशय वादग्रस्त ठरलेला निकाल होता, शेवटपर्यंत ज्या निकालावर कायम प्रश्न उपस्थित केले गेलेत, त्या रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील निवडणुकांनंतर रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ घेऊ देणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या खासदारांनी दिलाय। त्यामुळे आज नेमकं सभागृहात काय घडतंय ते पाहावं लागेल। ज्ञानदा, सोमेश, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।